येतोय माझं बरोबर? Thank you. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, साधी मांडणी, सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन, दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये, पाठ मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, खांदे कोपरं शिथिल, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्गशुद्धी एकेका नाकपुडीने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. डावीने आहे तो श्वास सोडून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. पुन्हा एकदा डावीने एक श्वास भरून घ्यायचा आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. अशी आपल्याला 10 वर्तन करायची आहेत आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. संपूर्ण लक्ष डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. ही स्कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. उजवीने आपल्याला आता ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचंय. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला आपापल्या क्षमतेने 10 स्ट्रोक द्यायचे आहे. सुरुवात करायची. कृती थांबवून डावा हात गुडघ्यावर येईल. आपलं संपूर्ण मन उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. पहिला उच्चार करण्यासाठी आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. दुसरा उच्चार करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. तिसरा उच्चार करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी
स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर आणि प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना बोलायची आहे. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे घर बंद करायचे आहेत, मिटून घ्यायचे आहेत आणि करूया नमो मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात पुन्हा छातीपाशी येतील. क्रमाक्रमाने हस्तमैथुन, नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन जाईल. हरिओम. दोन्ही पाय समोर. विश्रांती थोडा वेळ. मागे सैल सुरू थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय आहेत आपले जॉईन करून घ्यायचे, जोडून घ्यायचे दोन्ही पावलं. बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे येईल. बरोबर. डावा आपला हात, उजवा हात जो आहे हा आपल्या अँकलच्या इथे असा येऊ दे. अँकलच्या इथे ठेवा, म्हणजे आपल्या गोट्याच्या इथे पकडून ठेवा असा. आणि आता आपल्याला उजव्या पायाचं एक एक बोट असं ओढायचं आहे. एक एक बोट असं आपण ओढतोय आणि असं गोलाकार फिरवायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. थोडंसं ओढायचं असं, थोडासा ताण द्यायचा आणि असं गोलाकार फिरवून घ्यायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. मग त्याच्या बाजूचं बोट थोडंसं ताण द्यायचा. बघा तुम्हाला तिथे थोडासा कटकट असा आवाज येईल जेव्हा आपण बोटाशी ओढतो त्यावेळेला. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार पुन्हा फिरवून घ्यायची. पाचही बोट आपल्याला अशी खेचून घ्यायची आहेत पावलाची आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशी गोल गोल फिरवून घ्यायची. आपण ह्या कृती का करतोय? पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात, आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करत असतात, जिथे हवं तिकडे घेऊन जात असतात. त्यांच्या प्रती एक कृतज्ञता, त्यांची काळजी म्हणून आपण ह्या सगळ्या कृती करतोय. पावलाचे जे जॉईंट्स आहेत ते थोडेसे मोकळे करून घेतोय. पाचही बोटं थोडीशी ताणायचं आहे आणि असं गोलाकार फिरवून, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हे फिरून झालं की आपल्या डाव्या हाताची 5 बोटं या उजव्या पायाच्या बोटांमध्ये गुंफवायची, एकमेकांमध्ये गुंफव. अशी पकड करा. बरोबर. आता थोडासा चौड्याचा जो भाग आहे आपला तो थोडासा वर खाली वर खाली. चौड्याचा भाग थोडा वर खाली वर खाली. बरोबर. पाठकाणा आपला सरळ थोडासा असं वर खाली केला की आता दुसरा हात जो आहे तो गुडघ्यावर ठेवा आणि पाऊल गोलाकार फिरवून बघा असं. 1 2 क्लॉकवाईज, 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता हाताची जी आपण गुंफण केली ती सोडून द्यायची आहे आणि डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट, मूठ वळवायची. आणि आता ह्या 4 बोटांचा बघा जी हाडं आहेत नाही ती आता आपल्याला पायावर अशी घासायची आहेत, पावलावरती. पूर्णपणे पाऊल जो आहे असा रफ करायचा, घासायचा. हवं असेल तर तुम्ही अँकलच्या इथे थोडासा आधार देऊ शकता, म्हणजे पाऊल आपलं स्थिर राहील.
आणि थोडस पूर्ण रफ करायचं, घासायचं आहे. बघा खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला, खूप छान वाटतं. असं पूर्णपणे घासून घ्यायचं आहे. त्या अंगठ्या खड्यांच्या सहाय्याने पूर्ण पावलाला थोडासा हलकासा आपण मसाज देतोय. खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर अशीच मूठ ठेवायची आणि टॅपिंग करायचं. पूर्ण पावलाला असं टॅपिंग करायचं. चवड्याचा भाग, मधला भाग, तळवा, त्याचबरोबर टाच ही सगळी असं हळूहळू टॅपिंग करून घ्यायचं. बरोबर. आणि आता करूया बेबी पोस्चर. बेबी पोस्चर म्हणजे काय करायचं, जसं आपण बाळाला कसं असं हातामध्ये असं उचलतो त्याप्रमाणे आपल्याला आपला पाय जो आहे तो असा वरती असं उचलून घ्यायचा आहे. डावा हात अँकलच्या खाली येऊ दे, खाली घोट्याच्या इकडे. उजवा हात गुडघ्यावर येऊ, म्हणजे थोडासा पाय आपण उचलून घेतलाय वरती. बघा जमिनीपासून समांतर, बरोबर बरोबर. आणि आता थोडासा उजवीकडे आणि डावीकडे, म्हणजे बाळाला जसं आपण जोजवतो तसं आपण आपल्या या पायाला कृती करणार आहोत. थोडस उजवीकडे डावीकडे. बघा जांघेपासून पूर्ण पाय कसा ताणला जातोय त्याकडे लक्ष द्या. स्ट्रेच पण आहे आणि थोडासा ताण आहे, थोडासा दाब आहे. बरोबर, छान. गुडघ्याची ते सुद्धा हालचाल होतीये. थोडस सावकाश करण्याचा प्रयत्न करा, थोडस सावकाश, सावकाश. आणि आता आपण पाऊल झटकून घेणार. जो हात आपला गुडघ्याच्या इथे आहे ना तो अँकलच्या इथे आणा. डावा हात घोट्याच्या खाली असेल, उजवा हात आपल्या घोट्याच्या वर आहे, म्हणजे अँकलच्या वर आहे. आणि आता थोडस पाऊल असं झटकून घेऊ. पाय तसाच वर ठेवायचा, हा, आणि पाऊल असं झटकून घेऊ. बरोबर बरोबर. थोडासा पाय खाली घ्या. गुगल पिक्सल कुणाचं नाव आहे, हा, थोडस पाय खाली घ्या. आणि करूया हाफ बटरफ्लाय. तर थोडस पाय जो आहे टाच ही जसं आपण काल केलं होतं थोडीशी आपल्या पोटाकडे घ्यायची आहे टाच. आणि आता श्वास घेत गुडघा वर घ्या, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, पाठीची कमीत कमी हालचाल, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, छान. उजवा पाय सरळ, थोडा वेळ विश्रांती. बघा पूर्ण आता दोन्ही पायाचं तुम्ही निरीक्षण करा. उजवा पाय थोडासा जड वाटेल, डावा पाय हलका वाटेल. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया. दोन्ही पाय पुन्हा जुळलेले आहेत. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचंय. बरोबर. डावा हात आपल्या अँकलच्या इथे असेल, घोट्याच्या इथे. आणि आता पुन्हा एकदा प्रत्येक बोट आपल्याला ताणून घ्यायचं आहे या प्रकारे आणि गोलाकार फिरवायचं. ह्या एकदम सोप्या कृती आहेत पण त्या खूप उपयुक्त आहेत आपल्याला. आणि आपण थोडस ब्रिदिंग अवेअरनेस आपलं ठेवलं तर आपल्याला तिथे ज्या हालचाली होत आहेत त्याकडे पण आपलं लक्ष राहतं. त्याचबरोबर आपले पूर्ण सांधे जे आहेत पावलाचे तेही मोकळे व्हायला सुरुवात होते. मधलं बोट थोडस ओढून द्यायचं आणि गोलाकार फिरवून द्यायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. बरोबर. पाठकाणा आपला सरळ आहे. मनामध्ये आपल्या पायांच्या प्रती एक कृतज्ञता. आपण बघा घरी अशी डॉक्टर चप्पल वापरतो थोडीशी काटेरी वगैरे, तर ती वापरणं सुद्धा आपलं कमी होईल जर आपण ह्या सगळ्या कृती रोज घरी केल्या. तर थोडासा प्रत्येक बोट एक एक असं खेचून घ्यायचं आणि थोडं थोडं गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची, अडकवायचे एकमेकांच्या मध्ये. बरोबर. आणि आता चवड्याचा भाग पुढे मागे करायचा. अगदी सावकाश कृती करा. तिथे होणारी हालचाल जी आहे ही आपल्याला जाणवली पाहिजे, त्याकडे लक्ष. कारण की आपण करतोय योग साधना, आपण एक्सरसाइज करत नाहीये. त्यामुळे श्वासाची जाणीव असणं आणि आपण जी कृती करतो त्याकडे समरस होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आता क्लॉकवाईज थोडासा हात गुडघ्यावर ठेवा आणि पाऊल क्लॉकवाईज 5 वेळेला आपण गोलाकार फिरतोय. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5.
बरोबर. आता हाताची मूठ वळवायची आहे उजव्या हाताची आणि ही जी 4 हाडं आहेत बोटांची त्याच्याने पूर्ण पाऊल तळवा जो आहे तो रब करायचा, असं थोडासा घासून द्यायचा. थोडंसं प्रेशर द्या, म्हणजे बघा थंडीचे दिवस आहेत, थोडासा आपला पावलांना आपण एक हलकासा मसाज करतोय. खूप छान वाटतं. ह्या तिथलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं पावलाचं. आपला पूर्ण शरीर जे आहे हे आपल्या पावलांवरती उभं असतं. आणि आता टॅपिंग करूया. मूठ वळवायची आणि थोडंसं टॅपिंग हळूहळू ती मूठ अशी पावलं आपल्या पूर्ण तळव्यावरती टाच मधला भाग चवड्याचा भाग इथे थोडं थोडं टॅपिंग करून घ्यायचं. छान. आणि आता करूया बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा आहे, जमिनीला समांतर थोडासा पाय वर उचलून घ्या. आणि आता थोडं डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे. बरोबर, छान. थोडस आपण जसं लहान बाळाला जसं आपण जोजवतो त्याप्रमाणे हा बेबी पोश्चर आहे आपल्या पायाचा. बरोबर, डावीकडे उजवीकडे पूर्ण जांघेपासून गुडघ्यापर्यंतच्या पायामध्ये जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या. छान. आणि आता पाऊल झटकून घेणार आहोत. डावा हात आपल्या अँकलच्या वर असेल, उजवा हात खाली असेल आणि थोडस पाऊल साईडवर सोडून द्या आणि ते असं झटकून घ्या. हा, बरोबर बरोबर. थोडस असं झटकून घ्यायचं. छान. आणि आता पाय पुन्हा आपल्या उजव्या मांडीवरील टाच ओटीपोटाकडे येऊ दे. आणि आता गुडघा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, हा बटरफ्लाय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडताना खाली. बरोबर. उजवा पाय डावा पाय सरळ करायचा आहे. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले आहेत. हात मागे असतील, पाठकडा आपला सरळ असेल. आता दोन्ही पाय आपल्याला थोडेसे श्वास घेताना स्वतःकडे खेचून घ्या पावलं. श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्या आणि श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडताना खाली, श्वास घेत वर. बरोबर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. पावलांमध्ये हालचाल 1 2 3 4. बरोबर म्हणतात. 5. विरुद्ध बाजूने करूया डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे साईड पण करून विश्रांती. आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी जे शक्य आहे ते. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे जे आहेत ते समोर स्क्रीनकडे असतील. बरोबर. आता दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण द्यायचे आहे आणि मूठ वळवायची. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. पुन्हा आपले हातांची बोट ओपन करायची आहे. पुन्हा जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. बरोबर. घट्ट मूठ वळवायची. पुन्हा एकदा. आता दोन्ही हातांची 5ही बोट जोडलेली आहेत. तर श्वास घेत थोडेसे हात स्वतःकडे खेचून घ्या. मनगटापासून स्वतःकडे थोडेसे खेचून घ्या. बरोबर. आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. फक्त मनगटामध्ये हालचाल होऊ दे. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थोडा वेळ हात गुडघ्यावर येऊ दे, डोळे बंद. हाताला थोडासा रग लागू शकते. एक श्वास थांबवून पुन्हा दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे जमिनीला समांतर, दोन्ही हात समोर खांद्यातनं. हा, आणि आता बघा, उजव्या हाताचा पंजा थोडासा उजवीकडे घेऊन जायचा, डाव्या हाताचा पंजा डावीकडे, असे क्रॉस करायचे आणि पुन्हा मध्यभागी, पुन्हा मध्यभागी. बरोबर. तर श्वास घेतला, बरोबर, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेतला, बरोबर करताय, श्वास सोडत मध्यभागी. छान. श्वास घेतला, श्वास सोडत मध्यभागी. तर दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हात फोल्ड करा, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. हात तसेच फोल्ड केलेले आहेत. दोन्ही कोपरा आता समोरून जॉईन करून घ्या, दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घ्या. हा, शोल्डर रोटेशन आपण करणार आहोत. आणि आता श्वास घेत हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. दोन्ही कोपरं पुन्हा जॉईन करून घ्या एकमेकांच्या समोर. तर श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. कृती थांबवायची, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि आता आपण कोपरापासून आपल्या हाताचं रोटेशन करणार आहोत. उजवा हात पुढे आणायचा आहे, त्याची मूठ वळवायची आहे उजव्या हाताची. बरोबर. डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताचा कोपर जो आहे तो पकडायचा. हा, बरोबर. आणि आता हात थोडासा फोल्ड करा, उजवा हात फोल्ड करा आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा हात आपला मध्यभागी येऊ देत, असा वरती. आणि आता डावीकडून उजवीकडे. 1 2, कोपरापासून आपण आपला हात रोटेट करतो. 3 4 5. बरोबर. हात पुन्हा समोर आणायचा आहे, हाताची मूठ ओपन करायची आहे, थोडा वेळ हात खाली. आपल्याला कधी कधी टेनिस एल्बोचा त्रास होतो, आपल्या इथे हाताची कोपरं ना अशी मध्येच कधीतरी दुखतात. तर हा सगळा जो आपण जर ह्या कृती केल्या तर आपल्याला त्याचा त्रास कमी होऊ शकतो. आता डावा हात समोर आणायचा आहे, त्याची मूठ वळवायची आहे. आपल्या हाताच्या खाली, डाव्या हाताच्या कोपराच्या खाली उजव्या हाताचा आधार. बरोबर. हात फोल्ड करून घ्यायचे आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा मध्यभागी यायचंय आणि डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. हात पुन्हा समोर, हाताची मूठ ओपन करायची आहे, दोन्ही हात गुडघ्यात. आपण पायाचे सांधे मोकळे केले, हाताचे केले. आता आपण थोडंसं नेक रोटेशन करूया. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हनुवटी आपली गळ्याकडे जाऊ दे. आणि आता उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. हळूहळू मान उजवीकडे घेऊन जा, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. पुन्हा एकदा उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. आता सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे,
पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मान सरळ. सावकाश मान सरळ. डोळे बंद. थोडा वेळ या स्थितीचा अनुभव घ्या. आणि सावकाश आपण जे पद्मासन घातलंय किंवा साधी बैठक घातली ती सोडून द्या आणि विश्राम. आता आपण वज्रासन बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं ते आधी बघून घ्या. वज्रासन फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यांमध्ये खूप ताठरता आहे आणि गुडघ्यांच्या वाट्यांमध्ये काही जर इश्यू असेल तर त्यांनी फक्त वज्रासन करायचं नाहीये, बाकीच्यांनी करायला हरकत नाहीये. वज्रासन आधी बघून घ्या कसं केलं जातं. मग मी त्याचे फायदे सांगते तुम्हाला. दोन्ही पाय समोर आहे पूर्व स्थिती. दोन्ही हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो. आधी बघून घ्या जे नवीन साधक आहेत. उजवा पाय फोल्ड करतो. त्याचं जे पाऊल आहे ते उजव्या सीटच्या खाली आहे. मग डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटला. बघा दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून एकमेकांना जुळलेले आहेत. दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. जर आपल्याला इथे थोडासा त्रास होत असेल, जर गुडघ्यांमध्ये गॅप राहत असेल तर नॅपकिन घ्यायचा. त्या नॅपकिनची घडी करायची. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघे एकमेकांच्या जवळ येत नसतील तर त्यांच्यासाठी नॅपकिन घ्यायचा, त्याची घडी करायची अशी आणि ती आपल्या गुडघ्याच्या मध्ये ठेवायची आणि आपल्या गुडघ्यांचा प्रेशर द्यायचं. त्या नॅपकिनच्या घडीवर थोडेसे गुडघे जे आहेत हे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करू. ही झाली समोरून स्थिती. ठीक आहे. समोरून तुम्हाला दिसले प्रत्येकाला दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. आता मागून मी तुम्हाला दाखवते. आता बघा सीटचा जो भाग आहे तो दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांच्या जवळ आहेत, एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. पाठकणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. आपण नकळत थोडेसे पुढे झुकले जातो, तर तसं न करता पाठकणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे. त्या प्रकारे सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये, दोन्हीही पायांची जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. ठीक आहे. हे कळलंय प्रत्येकाला? दिसलंय कसं केलंय ते? आता आपण करूया. आणि बरं आसन सोडताना सुद्धा अगदी सावकाश आसन सोडायचं. सुरुवातीला डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा आणि मग विश्रांती. ठीक आहे. करूया आता आपण सगळेजण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली येऊ दे, अगदी सावकाश. बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. हळूहळू दोन्ही पावलं फोल्ड केलेली आहेत. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर ठेवायचे. दोन्ही हात मांड्यांवर. दोन्हीही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. थोडस आता बघा पुढे झुकण्याची कृती होते, तर आपल्याला जाणीवपूर्वक पाठकणा आपला सरळ ठेवायचा आहे. हा बरोबर बरोबर. ओके. हा बरोबर. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आता डोळे बंद करा आणि आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पहा बंद डोळ्यांनी. संपूर्ण स्कॅनिंग करायचं आहे. माझ्या दोन्हीही पायांचे गुडघे जे आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. खांदे कोपरं शिथिल आहे. पाठकणा नैसर्गिक सरळ आहे आणि डोळे अलगद मिटलेले आहेत. आता ह्या अलगद मिटलेल्या डोळ्यांमधून, बंद असलेल्या डोळ्यांमधून आपण शवासनाची
वज्रासनाचे आपण फायदे बघूया. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. आफ्टर लंच डिनर तुम्ही हे वज्रासन करू शकता. तुमचं अन्नपचन सुधारतं. तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास आहे तर तो कमी व्हायला सुरुवात होते. बघा वज्रासनामध्ये आता जर त्रास होत असेल ना बसायला वज्रासनामध्ये, तर अँकलच्या इथे पुन्हा एकदा तुम्ही ही नॅपकिनची घडी घेऊ शकता. नॅपकिनची घडी आपल्या इथे अँकलच्या इथे या प्रकारे, म्हणजे आपला जो घोटा आहे तिथे जर तुम्ही नॅपकिनची घडी ठेवली तर थोडस बसायला आपल्याला त्रास होणार नाही. इनिशियल स्टेजला तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ज्यांना सहज बसणं जमतंय त्यांनी कसलाही आधार न घेता बसण्याचा प्रयत्न करा. जर कुठेही दुखापत वाटत असेल तर नॅपकिनचा आधार घ्यायचा. वज्रासन म्हणजे बघा, वज्र म्हणजे इंद्राचं आसन जे कठीण असतं. आता इथे आपल्या जे पायाचे जे आपले म्हणजे आपल्या पोटऱ्यांचा जो भाग आहे तो आपला घट्ट होऊन जातो, म्हणजे तो आपला लॉक होतो. त्यामुळे जेव्हा आपण अन्न खातो जेवतो त्यावेळेला जे आपलं ब्लड सर्क्युलेशन चालू असतं ते चांगलं होण्यास मदत होते, ते चांगलं सुधारतं. त्याच्यामुळे आपलं अन्नपचन चांगलं होतं, ऍसिडिटीचा त्रास होत नाही. त्यामुळे वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. हळूहळू ह्याचा सराव तुम्ही वाढवू शकता. आपल्याला जशी क्षमता आहे त्या क्षमतेने बसण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुन्हा एकदा डोळे बंद कर. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. पाठकडा मान सरळ आहे. डोळे अंदर मिटलेले आहेत. आणि करूया एक ओंकार. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. काही क्षण शांत करो. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर येतील. आणि आपण आता करणार आहोत वज्रासनातली योग मुद्रा. तर ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्याचबरोबर पोटाची कुठलेही ऑपरेशन झाले असते, म्हणजे आता आपल्याकडे 2 आहेत ज्यांचं डिलिव्हरी झालेली आहे, तर त्यांनी फक्त ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचं आहे. जेव्हा आपण योग मुद्रा करतो तेव्हा आपलं फॉरवर्ड बेंड असतो. आपला रक्तप्रवाह हा हृदयाच्या दिशेने होत असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, हर्निया किंवा अपेंडिक्स सारखे जर विकार असतील त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या ही कशी केली जाते. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर केलं जातं. आता मला असं वाटतं सूर्यवंशी मॅडम तुम्ही नव्हतात ना, तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे बरोबर. तर तुम्ही ह्याच आसनामध्ये बसू शकता. तुमचं अन्नपचन चांगलं होईल, ऍसिडिटीचा त्रास कमी होईल. जेवणानंतर तुम्ही जर ह्या स्थितीमध्ये काही मिनिटासाठी आधी बसा. तुम्हाला हळूहळू जसं जसं तुमचा सराव वाढेल तस तसं तुम्हाला ऍसिडिटीचा जो त्रास आहे तुमचा तो कमी व्हायला मदत होईल. तुमचं अन्नपचन चांगलं होईल, तुमचं डायजेशन चांगलं होईल. कारण की हे एकमेव आसन आहे जे आपण आफ्टर जेवणानंतर करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला याचे फायदे कळले आता वज्रासनाचे. आता पुढची जी कृती आहे ती मला असं वाटतं ज्यांचं गुगल पिक्सल तुमची पण मला असं वाटतं डिलिव्हरी झालेली आहे ना. नाही ना, नाही. ओके, त्या मॅडम नाहीयेत वाटतं. ओके. मला त्या सेम वाटल्या. ज्यांची कुठल्याही म्हणजे आता समजा त्यांचं ऑपरेशन झालेलं असेल कुठल्याही प्रकारचं पोटाच्या संबंधीचं, त्यांनी पुढची जी आता आपण कृती करणार आहोत ती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. बाकीच्यांनी आधी मी दाखवते कशी करायची, मग आपण एकत्रित करूया. सूर्यवंशी मॅडम तुम्ही ही कृती करू नका. तुम्ही फक्त वज्रासनामध्ये बसा. आता आपण बघणार आहोत योग मुद्रा. या स्थितीमध्ये वज्रासनामध्ये आपण बसलेलो आहोत.
एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय, थोडंसं मागे होऊन दाखवते बघा या प्रकारे. आणि ती पकड जी आहे ही आपल्या पाठकण्याच्या इथे ठेवली. जिथे आपला माकड हाड आहे तिथे ती पकड आहे. त्यानंतर आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल आणि मग हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग न उचलता जेवढं फॉरवर्ड बेंड घेता येईल तेवढा पुढे झुकायचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये आपलं पोट जे आहे तिकडे दाब येतो पोटावर, पाठकण्यावर ताण येतो, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. खांदे कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे. आणि उलटचाल करताना हळूहळू हाताची पकड घट्ट करायची आणि मग हळूहळू कपाळ, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेला सरळ व्हायचं. लक्षात आली कशी करायची कृती? फक्त आपल्याला कुठेही सीटचा भाग वर उचलायचा नाही. ठीक आहे, ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पोटाच्या संबंधी त्यांनी ही कृती करणं टाळा. तुम्ही फक्त वज्रासनामध्ये थोडा वेळ स्थिर बसू शकता किंवा साधी बैठक घातली तरीही चालेल, जर पायाला दुखापत वाटत असेल तर. ठीक आहे, बाकीच्यांनी आपण आता करायला सुरुवात करूया. वज्रासनामध्ये सगळे बसलेले आहेत आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे. वज्रासनामध्ये बसून जर त्रास होत असेल ना तर साधी बैठक घाला आणि पुढची कृती सेम करा. पुढची कृती सेम केली तरीही चालेल. ठीक आहे, साधी बैठक घाला आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. ती पकड जी आहे ती आपल्या हाताच्या पाठकण्याच्या मागे असेल. बरोबर. आता नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची, पाठकणा आपला सरळ ठेवायचा आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करा. पोटाचा भाग, छातीचा भाग आणि आपलं कपाळ हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. सीटचा भाग न उचलता, आता ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी साधी बैठक घातली त्यांनी सुद्धा सीटचा भाग उचलू नका. तो न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पोटावरती दाब येतो, पाठकण्यावर ताण येतो, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय त्याकडे लक्ष. आपण केलेली आहे योग मुद्रा. मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचा जो थेट संबंध आहे हा आपल्या अंतःस्रावी ग्रंथींकडे असतो. इथे आपण 1 ते 2 श्वास थांबणार आहोत आपापल्या क्षमतेने. उलट चाल करताना हाताची पकड घट्ट करा आणि हळूहळू आपलं कपाळ वरती येईल, मग छातीचा भाग, मग पोट आणि असं करत करत हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे बंद. योग मुद्रेमध्ये आपला रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो, चेहऱ्याच्या दिशेने होत असतो. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे चेहऱ्याच्या इथलं ते सुधारतं. आपला चेहरा टवटवीत होतो, प्रसन्न होतो, तजेलदार होतो. त्याचबरोबर पोटावरती आपल्या दाब येतो, त्यामुळे पुन्हा एकदा आपला ओटी पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो कमी होण्यास मदत होते. बल्कीनेस जो आहे आपल्या पोटाचा तो कमी होण्यास मदत होते. आणि आता सावकाश आपण जी स्थिती वज्रासनाची ती सोडून देऊया. एक एक पाय सरळ करायचा, डावा पाय सरळ, मग उजवा पाय आणि विश्रांती. दोन्ही पायांमधून तर मान मागे सैल सोडून विश्रांती. आता थोडंसं पायाला आपल्या स्टिफनेस आला असेल तर तो कमी करण्यासाठी काय करायचं?
दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या आणि एकमेकांवरती असे विरुद्ध बाजूने थोडेसे असे आखडून घ्या. बरोबर. म्हणजे जो स्टिफनेस आहे, थोडेसे पाय आखडले जातात, ते रिलीज होईल. बरोबर. आता शयन स्थितीमध्ये काही आपण आसनं दाखवणार आहोत. ती सुद्धा मला असं वाटतं सूर्यवंशी मॅडम तुम्हाला करायला म्हणजे तुम्ही करू नका ती झोपून जी आता आसनं करायची आहेत ती, कारण की इथे पुन्हा एकदा आपल्या पोटावरती प्रेशर येतोय, त्यामुळे तुम्ही आराम म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन तुम्ही शयन स्थितीमध्ये विश्रांती घेऊ शकता. पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि आपले पाय जे आहेत मी तुम्हाला दाखवते काय करायचं. बाकीच्यांनी आधी बघून घ्या आपल्याला आसनं कशी करायची आहेत, मग आपण सगळे एकत्रित करू. सूर्यवंशी मॅडम तुम्ही फक्त पाय जे आहेत हे थोडेसे वर उचलून असे वर खाली करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी तुम्ही कुठलीही आसनं करू नका. ठीक आहे. आता बाकीच्यांनी लक्षात घ्या की आपल्याला आता कुठली आसनं करायची आणि मी दाखवते मग आपण एकत्रित करू. सुरुवातीला आपण करणार आहोत सायकलिंग. दोन्ही पाय एकत्र जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सायकलिंग करण्यासाठी दोन्ही पाय आपल्याला नकोशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि मग एकेका पायाने सायकलिंग करायचं. सरळ सायकलिंग आणि मग रिव्हर्स सायकलिंग. ठीक आहे. मग पुन्हा पाय 90 अंशापर्यंत वर येतील आणि मग हळूहळू नियंत्रित जमिनीवर आणि मग विश्रांती. जेव्हा आपण सायकलिंग करतो पूर्णपणे आपल्या ओटी पोटावरती एक प्रेशर येतो. आधी बघून घ्या ताई ऐश्वर्या मॅडम आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. आता पुढचं आसन दाखवते अर्ध पवन मुक्तासन. ते कसं केलं जातं हे बघून घेऊया. अर्ध पवन मुक्तासन ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्याचबरोबर पोटाचे कुठलेही ऑपरेशन झाले असतील, हर्नियाचा त्रास असेल, अपेंडिक्सचा त्रास असेल, त्यांनी पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. आधी स्थिती बघून घ्या कशी केली जाते. अर्ध पवन मुक्तासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण 30 अंशापर्यंत वर उचलून घेतो आणि मग तो फोल्ड. ठीक आहे. तुम्ही हे करू शकता. कोण सूर्यवंशी मॅडम तुम्ही म्हणजे हा एवढा पाय फोल्ड करू शकता. बाकी पुढची कृती करू नका. फक्त पाय एवढा फोल्ड करण्याची कृती करू शकता. ठीक आहे. आता बाकीच्या पुढची कृती बघा. पाय आपण फोल्ड केला. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा घालायचा. एकतर तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफू शकता किंवा आपल्या एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. ठीक आहे. पूर्णपणे आपली उजवी जी बाजू आहे ही दाबली जाते. तिथे एक प्रकारचा प्रेशर येतो, दाब येतो. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सोडून. अर्ध पवन मुक्तासन ह्याच्या नावामध्येच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करायची नाही. बाकीच्या नंतर आपलं डोकं वर उचलून घ्यायचं. हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. या प्रकारे उलट चाल करताना प्रथम डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय सरळ करायचा गुडघ्यातून आणि मग नियंत्रित जमिनीवर. आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजू. डावा पाय वर उचलून घ्यायचा 30 अंशापर्यंत. तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. उजवा पाय जमिनीवर सरळ आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. मग डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पूर्णपणे डाव्या बाजूला प्रेशर येतो. उजवी बाजू रिलॅक्स. नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर. ही दोन आसनं कळली कशी केली ती. ठीक आहे. आणि आता आपल्याला विपरीत शयन स्थितीमध्ये अजून एक आसन दाखवते. मग आपण सगळे एकत्रित करू. पोटावर पडून ही आसनं सूर्यवंशी मॅडम तुम्ही करायची नाहीये.
पोटावर पडून पुन्हा एकदा ज्यांचं पोटावरती ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी ही कृती करायची नाहीये. आपण आता करणार आहोत अर्ध शलभोत्तर. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या वर, कपाळ जमिनीवर आहे. आता आपल्याला उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीच्या खाली या प्रकारे ठेवून घ्यायचं. कपाळ आपलं जमिनीवर आहे, तिथे आता हनुवटी आपली जमिनीवर येईल. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. इथे आपल्याला सर्वप्रथम उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती वर उचलून ठेवू. गुडघ्यातनं पाय सरळ आहे, हनुवटी जमिनीवर. सायटिका प्रतिबंधक व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. कंबरदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपचारात असं हे अर्ध शलभ. आसन सोडताना उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येईल आणि मग ही स्मृती विरुद्ध होते. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती वर उचलून घ्यायचा आहे. हनुवटी जमिनीवर आहे. आपले हात जे मांड्यांच्या खाली आहेत त्यांचा आधार जो आहे तो पॅसिव्ह होतो आणि मग सावकाश नियंत्रित पाय खाली आणि विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. सूर्यवंशी मॅडम, तुम्ही आता फक्त सायकलिंग करू नका. तुम्हाला फक्त जे पाय थोडेसे वरखाली करायला सांगितले ते तुम्ही करू शकता. आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि आता सुरुवात करूया सायकलिंगला. एक एक पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. बरोबर, छान. 5 ते 6 वेळेला आपली सरळ सायकलिंग झाली की मग उलट सायकलिंग करायची, थोडीशी रिवर्स सायकलिंग. हा, बरोबर. अवकाशवृत्ती थांबूया. पाय 90 अंशापर्यंत वर येऊ दे आणि मग हळूहळू जमिनी. बरोबर, छान. जमिनी बघा, पूर्णपणे आपले कोर मसल्स जे आहेत, ओटीपोटाच्या इथले मसल्स, याला ताण येतो, त्याकडे लक्ष. थोडा वेळ विश्रांती आणि करूया अर्ध पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा. तुम्ही फक्त फोल्ड करून थांबा तिथे. हा, तो पाऊल पूर्णपणे जमिनीवर ठेवा सूर्यवंशी मॅडम. पाऊल जमिनीवर ठेवा. हा हा, पास. आणि हळूहळू तुम्ही तो डावा पाय जो तुमचा सरळ आहे ना, तो थोडासा वरखाली करू शकता तुमच्या क्षमतेप्रमाणे. तर बाकीच्यांनी आपल्या उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्यायचा. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. आता बघा, संपूर्ण आपली उजवी जी बाजू आहे त्याच्यावर प्रेशर आलंय. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. अजून थोडंसं हाताने आपल्या या मांडीचा थोडासा दाब द्यायचा आहे आपल्या पोटाच्या इथे उजव्या साईडला. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये, बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं आहे पहिल्यांदा आणि मग आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा पूर्णपणे. बरोबर, छान. थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होतं. जेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतं तेव्हा थोडंफार शॉर्ट ब्रीदिंग होतं, त्याकडे लक्ष. पण जाणीव पूर्णपणे श्वासाची ठेवायची आहे. कुठेही ब्रीदिंग होल्ड न करता कृती करण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने. सावकाश हळूहळू डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम गुडघ्यातनं सरळ करा आणि मग हळूच जमिनीवर. बरोबर, छान. थोडा वेळ विश्रांती.
हीच कृती आता आपण डाव्या बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, उजवा पाय जमिनीवर अगदी स्थिर आहे आणि रिलॅक्स आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. इथे सर्वप्रथम स्थिर व्हा, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स आणि आता सावकाश डोकं वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी किंवा कपाळ, नाक, गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पूर्णपणे डावी बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होत आहे त्याची जाणीव. ब्रीदिंग कुठेही आपल्याला होल्ड न करता नॉर्मल जो आपला श्वास प्रश्वास चालू आहे तो तसाच चालू ठेवायचा आहे. छान. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय हवेत सरळ करा, गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पुढे विश्रांती. तुम्ही हे करू नका हा सूर्यवंशी मॅडम, हे पुढचं आसन अर्धशलभासन, कारण की ते पुन्हा पोटावर आपल्या प्रेशर येतो त्यासाठी. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, एका गालावर पडून विश्रांती. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हातांचे तळवे, उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली लावले. दोन्ही पायांचे तळवे जे आहेत पावलाची ते सिलिंगच्या दिशेने आहे. हनुवटी जमिनीवर येऊ दे. आणि आता सावकाश उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावर वर उचलून घ्या. हनुवटी मात्र आपली जमिनीवर असेल. बरोबर, हनुवटी जमिनीवर. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ आहे. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. डावा पण जो आपला भाग आहे शरीराचा तो अगदी रिलॅक्स असू दे. सायटिका प्रतिबंधक, व्हेरिकोज वेन्सचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक, पाठकळ्याची ज्यांना दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपचारात्मक. आणि सावकाश नियमित उजवा पाय जमिनीवर. पुन्हा एकदा स्थिती तपासून घ्यायची. दोन्ही पावलं जोडलेली आहेत, हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. हनुवटी जमिनीवर आहे. जेवढं शक्य आहे तेवढा डावा पाय आपण वर उचलून घेतलेला आहे. उजवा पाय हा अगदी रिलॅक्स आहे. आपल्या क्षमतेने थांबायचं आहे आणि सावकाश हळूहळू डावा पाय जमिनीवर. हातांचा आधार आहे तो मांड्यांच्या खाली तो काढून घ्यायचा आणि एका जागावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि वैदिक स्थितीमध्ये घ्यायचं. अगदी सावकाश. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण प्रतिबंध तपासून पाहायचा आहे. पाठकण आपला सरळ आहे, खांदे गोपर शिथिल आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे. आणि करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या.
एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. काही क्षण थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. Completely breathe out. दुसरा वर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणा सरळ. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. तिसरा वर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास हळूहळू संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. काही क्षण शांत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आज आपण करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पूर्ण श्वसन म्हणजेच उकार. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया, मग आपण एकत्रित करूया. उरश्वसन करताना जसं आपण काल आकार बघितला म्हणजे उदर श्वसन, जेव्हा आपण आकार करत होतो तेव्हा आपलं पोट किंचितस बाहेर येत होतं, बरोबर. तर आज आपल्याला उरश्वसन करायचंय. जेव्हा आपण एक श्वास भरून घेऊ तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल. म्हणजे बघा कसं मी थोडीशी पुढे येते म्हणजे लक्षात येईल. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केली आहे. एक श्वास भरून घेताना छातीचं आपल्या आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतंय. जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. छाती पुन्हा पूर्ववत आली. लक्षात आलंय. करूया आपण एकत्रित. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठकणा मान सरळ. आणि आता अलगद डोळे बंद करायचे आहेत. अलगद डोळे मिटून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतंय. आणि श्वास सोडताना उकार. जाणीव पूर्णपणे उर भागाकडे. छाती पुन्हा पूर्ववत आलेली आहे. त्याकडे लक्ष. दुसरा वर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. छातीच्या आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव उर भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. तिसरा वर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. जाणीव उर भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. काही क्षण शांत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि पुन्हा एकदा आपण अकार आणि उकार दोन आवर्तन एकत्रित करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. आणि छातीचं एक्सपान्शन होईल आडव्या कक्षेमध्ये. आणि श्वास सोडताना अकार उकार एकत्रित.
आणि छाती पुन्हा पूर्ववत. दुसरा वर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर, छातीचं प्रसरण. जाणीव उदर आणि उर भागाकडे. आणि श्वास सोडताना अकार उकार एकत्रित. काही क्षण शांत. आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी स्थिती घेतली पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी ती सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. त्याचा आतल्या बाजूला आहे. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. मान आपली उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पहा. आणि आज आपण जी साधना केली त्या साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. बैठक स्थितीमध्ये आज आपण वज्रासन हे जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन पाहिलं. त्यानंतर आपण वज्रासनस्थ योग मुद्रा केली. शयन स्थितीमध्ये आपण अर्ध पवन मुक्तासन हे नवीन आसन पाहिलं. पोटावर पडून आपण अर्ध शलभासन हे एक आसन पाहिलं. या संपूर्ण आसनांमुळे आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट, तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, पोटभर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. ते तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत, विश्रांती स्थितीमध्ये आहेत. इथले सगळे स्नायू, सांधे शिथिल. पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान तीही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उर भागाकडे, उदर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या शिथिल झालेले आहेत. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील सगळे स्नायू शिथिल आहेत. चेहरा माझा शांत आहे. हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझा जबडा, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. शांत आणि लयबद्ध माझा श्वास सुरू आहे. श्वासाच्या बरोबर होणारी माझ्या पोटाची हालचाल त्याकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे.
श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम, सो हम, असा तो जप चालू आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण को हम असा आपला टाहो असतो. आणि आता आपल्याला नाव आहे, आपलं अस्तित्व आहे. म्हणून आता आपण सो हम असा आपला अजपाजप चालू आहे. श्वास घे, मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देणार आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना नियमित करणार आहे. माझ्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा
सावकाश एका कुशीला पडून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अंगात मिटलेले. ओम पूर्णमदं पूर्णमिदं ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. अलगद डोळे बंद करायचे आहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमीनवर. आजची साधना आपण आपला समर्पित केली आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. थोडा नेटवर्कचा इश्यू झाला माझा, त्यामुळे मी थोडीशी बाहेर होते. खूप खूप धन्यवाद. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. आपण सोमवारी संध्याकाळी 5 वाजता भेटणार आहोत. तर तुम्ही घरी छोटी छोटी साधना करू शकता. जर कुणाला काही विचारायचं असेल, काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. कुणाला काही कन्फ्युजन आहे? फक्त आता पुढची जी आसनं आहेत, सूर्यवंशी मॅडम तुम्ही फक्त थोडस करताना काळजी. तुम्हाला काही बोलायचं आहे का? एक मिनिट. हा केलं मी. अनम्यूट केलंय सगळ्यांनी. जेवणानंतर वज्रासनामध्ये बसायचं का 5 मिनिटं तरी असं? जेवणानंतर हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. तुम्हाला डायजेशनचा त्रास आहे बरोबर, तुम्ही बोलत होता, तर तुम्ही ह्या स्थितीमध्ये बसू शकता आरामात. आणि जर म्हणजे इथे घोट्यांच्या इथे जर तुम्हाला असं वाटलं त्रास होतोय इकडे बसताना, तर ती नॅपकिनची घडी घ्यायची अशी आणि ती आपल्या घोट्यांच्या इथे ठेवायची, तो रोल करून. म्हणजे तुम्ही आणि हे आसन आपलं गादीवर बसून पण करू शकता. असं काही नाहीये की चटईवरच बसलं पाहिजे किंवा योगा मॅटवर बसलं पाहिजे. गादीवर बसून पण तुम्ही करू शकता. आणि सुरुवातीला समजा आपलं थोडं श्वासाकडे लक्ष द्यायचं. 1 श्वास 2 श्वास म्हणजे आपण 1 श्वास घेतो आणि सोडतो. हे झालं आपलं एक अवस्था. असे हळूहळू 2 म्हणजे आधी 2 श्वास थांबा, 3 श्वास थांबा. एकदम पण जर तुम्ही 10 मिनिटं बसायला गेलात ना, तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू आधी बसायला सुरुवात करा आणि मग जशी जशी आपली क्षमता वाढेल तसं मग थोडंसं जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करा. फक्त व्यवस्थित बसायचं. गुडघे दोन्ही समोरील जॉईंट करून घ्यायचं. सीटचा भाग आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? मला त्रास होतो मॅडम. हा, ऍसिडिटीचा तुम्ही म्हणत होतात ना? हा, गॅसेसचा पण होतो मला त्रास, पण मला पवनमुक्त करायला. पवनमुक्तासन म्हणजे तुमचं आता थोडासा तुम्हाला त्रास होतो म्हणालात ना, काल तुमच्या ओटीपोटाच्या इथे दुखत होतं म्हणालात ना, तर त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं बेसिक करायला हरकत नाहीये. म्हणजे आता पुढच्या वेळेला आपण पुन्हा एकदा घेऊ ना, त्यावेळेला एकदा ट्राय करा. म्हणजे मला असं वाटतंय की फक्त एक एक पाय. आता आज जो मी दाखवला हा अर्धा आहे, हा पूर्ण पवनमुक्तासन नाहीये. पूर्ण आपण अजून पुढे शिकणार आहोत. मला असं वाटतं अर्ध करायला तुम्हाला हरकत नाहीये. पण बघा तुमचा स्टॅमिना कसा आहे. जर तुम्हाला स्ट्रेच वाटला तुमच्या टाक्यांच्या इथे, स्टिचेसच्या इथे, तर ते करणं टाळा. पण हळूहळू जसं जशी पुढे तुम्हाला थोडंसं स्टॅमिना वाढेल, म्हणून मी तुम्हाला काय बोलले होते का
की 90 डिग्री थोडेसे पाय उचलून ठेवायचा सराव करा. आधी 30 अंशापर्यंत जाऊ नका. सुरुवातीला 90 डिग्री ठेवा आणि थोडासा भिंतीचा आधार घ्या. म्हणजे तुमचे ते पोटाचे जे स्नायू आहेत ना ते थोडेसे म्हणजे त्याला चालना मिळेल आणि ते थोडेसे अजून फ्लेक्सिबल व्हायला मदत होईल आणि मग हळूहळू आपण जी पुढची आसनं आहेत ना ती करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला काही बोलायचं होतं का सदावर्ते मॅडम? आवाज येत नव्हता मध्ये त्याच्यामुळे. मगाशी का की आता? हो. मगाशी. हा, आवाज तुमचा ब्रेक आता येत, मग येत नव्हता. आवाज माझा येत नव्हता का? हा, तो हो. माझं नेटवर्क गेलं होतं. अच्छा. शवासन हो त्यावेळेस. म्हणून ते आवाज नव्हता येत. बरोबर. ठीक आहे. चालेल, भेटूया आपण संध्याकाळी सोमवारी 5 वाजता. ठीक आहे. ओके. चालेल, चला. थँक्यू. हरिओम. धन्यवाद. गुड नाईट आणि हॅपी वीकेंड. थँक्यू.